आपण या अंतिम सामन्याचा स्वानंद लुटायचा आहे. प्रेक्षक वर्गाला एक विनंती की सीमारेषेच्या मागे आपण राहून या ठिकाणी या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. कोणताही क्षण या ठिकाणी सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरू शकतो. तरी कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या सहकार्यानंच ही स्पर्धा यशस्वीरित्या पुढे आहे व यशस्वीरित्या या सुरेख बहुचर्चित अशा स्पर्धेची आम्हाला सांगता करायची आहे. तरी कृपया प्रेक्षक वर्गाने सीमारेषेच्या मागे बसायचं आहे. तसेच डगआउटच्या समोर जो प्रेक्षक वर्ग बसलाय त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे. कृपया खाली बसून आपण सामन्याचा आनंद लुटायचा आहे. आपली उत्कंठा आम्ही जाणतोय, आपल्या भावनांची आम्ही कदर करतोय. मात्र आपल्या भावनांपेक्षा या ठिकाणी या स्पर्धेला गालबोट लागू नये ही अतिमहत्त्वपूर्ण बाब आहे. कारण एका अथक परिश्रमानंतर अनेक अडथळ्यांचं अंतर पार करून एक भव्य दिव्य अशी स्पर्धा यशस्वीतेकडे आगेकूच करते. कृपया या स्पर्धेला कुठेही गालबोट लागू नये यासाठी तुम्हा तमाम क्रिकेट मायबाप रसिकांना या ठिकाणी हात जोडून विनंती आहे की कृपया आपापल्या जागी खाली बसून या सामन्याचा आनंद लुटायचा आहे व या स्पर्धेचा स्वानंद द्विगुणित करायचा आहे. हॅलो. निर्धारित 6 षटकांचा अंतिम सामना, अंतिम चषकावर, छत्रपती चषकावर कोणता संघ अधिराज्य गाजवतोय, कोणता संघ आपलं नाव करतोय याची निश्चिती करणारा अंतिम सामना बांदेश्वर बांदा विरुद्ध MSRT तुळस या संघादरम्यान. तुळस संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम निर्णय घेतोय तो फलंदाजी करण्याचा. पंचांचा इशारा येतोय तो अर्थातच इनिंग सुरू होण्याचा. गोलंदाजीमध्ये गोलंदाज या ठिकाणी बहुधा अनुभवी गोलंदाज ज्याला म्हटलं जातं, ज्याच्या मागे क्रिकेटचा 20 ते 25 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असा डावखुऱ्या हाताचा शैलीदार गोलंदाज किरण परब याची वर्णी लागते ती छत्रपती रोड यांच्या बाजूनं. पंचांचा इनिंग सुरू होण्याचा इशारा. समोर आहे फलंदाज रंजन. मधल्या यष्टीवरचा चेंडू मनगटी फटका हलकेच ऑनला टोलवला जातोय. थेट अशी फेक यष्ट्यांचा वेध घेणारी होती ती वैभव जाधवची. मात्र ही फेक काहीशी जीवघेणी ठरते. ते अर्थातच बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाला म्हणजे प्रयत्न तर सुरेख होता धावचीच्या स्वरूपात फलंदाजला बाद करण्याचा. मात्र प्रयत्न अंगलट येतोय व एकेरी धावेचं रूपांतर 2 धावात होत रंजन 2 धावानं स्वतःचं व MSRT तुळस क्रिकेट संघाचं खातं हे खोलतोय निर्धारित 6 षटकांच्या महत्त्वपूर्ण अंतिम फेरीच्या सामन्यात. बिनबाद 2 असा धावफलक या ठिकाणी MSRT तुळस क्रिकेट संघाचा नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी करताना. यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर भटकतोय काहीसा दिशाहीन असा चेंडू. दोन्ही हा समांतर करून पंजाब टू हरियाणा अशा पद्धतीनं संबोधल्या जाणाऱ्या चेंडूला वाईड म्हणून घोषित केलं जाते ते पंचांद्वारे. आव्हान धावसंख्या आपलं खोलतोय व सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 3 धावांवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय तो अर्थातच किरण. चेंडू हलकेच मधल्या यष्टीवरचा थोपवून काढला जातोय. एकेरी धावेसाठी साथ दिली होती रंजनने, प्रतिसाद दिला जातोय तो गितेशकडनं. दोन्ही फलंदाजांमध्ये केवळ एकमेकांना खुणावणाऱ्या अशा दिशा व या खुणावणाऱ्या दिशा जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव पूर्ण करण्यात मदत करतायत. स्ट्राईक रोटेट होते. प्रथमतच या सामन्यामध्ये या इनिंगमध्ये सामोरा जाईल तो गितेश गावडे. 4 धावा धावफलकावर पूर्ण ह्या 2 चेंडूंच्या सांगतेकरीस. गीतेशसाठी पारितोषिक येत आहे प्रत्येक षटकासाठी सन्माननीय सागर गावडेकडून 100 रुपयाचं पारितोषिक. 4 धावा ह्या धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त. दिमागदार विजय मिळवत दोन्ही संघ तगडे संघ अंतिम सामन्यामध्ये आपली निश्चिती करतायत व अंतिम चषकावर छत्रपती चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी झुंजतायत ते अंतिम सामन्याच्या निमित्तानं. ओव्हरपेच चेंडू सुरेख असा फटका. चेंडू निश्चितपणे जातोय तो डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. एकेरी धावेवर फलंदाज समाधान मानतायत. एकेरी धावेने गितेश गावडेकडनं धावसंख्येत सुरुवात होते व या 1 धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 5 धावा पहिल्या षटकामध्ये. बिनबाद संथ सावध पायारोवणी करणारी संघाचं मनोधैर्य वाढवणारी अशी बिनीच्या जोडीची कामगिरी प्राथमिक षटकात म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते अर्थातच MSRT तुळस क्रिकेट संघाच्या वतीनं. तर दुसऱ्या बाजूनं कडवा प्रतिकार होतोय तो किरणकडनं. ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र दिशा दिली जाते. चेंडू जातोय तो डीप कव्हर पॉईंट सीमारेजवळ. 1 धाव फलंदाज पूर्ण करताय. उंच पुरा राजा नाटेकर चेंडूवर ताबा मिळवतोय. चेंडूची फेक करतोय व संभाव्य चौकाराला या ठिकाणी निमंत्रण देणारा सीमारेषेकडे आगेकूच करणारा चेंडू अखेर राजा नाटेकर थोपवतोय व 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. सुरेख असं या ठिकाणी आयोजन नीटनीटकं व तेवढीच या स्पर्धेला प्रसिद्धी मिळते. बहुचर्चित स्पर्धेला अखेर प्रेक्षकांची सलामी मिळते ती यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in या वेबसाईटवरनं. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका. परतीचा अवघड झेल टिपण्याचा किरण प्रयत्न करतोय. अखेर प्रयत्नच राहतोय. फॉलो थ्रू वरील अवघड झेल टिपण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघास एकेरी धाव बहाल करतोय व या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 8 धावांवर.
तमाम क्रिकेट रसिकांचा अलोट असा प्रतिसाद या बहुचर्चित अशा क्रिकेट स्पर्धेमध्ये या मैदानावर. गोलंदाज किरण परब आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका. पॉवर प्ले मध्ये जो फटका अति आवश्यक होता जोखमीचा, तो फलंदाजाच्या बॅट मधनं निघतोय. मिरॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न हा अखेर प्रयत्नच राहतोय व जो अति आवश्यक मोठा फटका सुरुवातीच्या षटकात महत्वपूर्ण होता, तो 4 धावांसाठी गीतेशच्या बॅट मधनं जातोय. ओव्हर 20. थँक्यू. गीतेश गावड्याला प्रत्येक चौकारासाठी, प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय रोहित बोवलेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्याचा मानकरी ठरतोय गीतेश गावडे. निश्चितपणे अनुभवी व अननुभवी खेळाडूंच्या मिलाफात, अननुभवी खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी भरवली गेलेली छत्रपती क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा 2021 व या क्रिकेट स्पर्धेमध्ये या ठिकाणी उदयोन्मुख खेळाडूंना वाव देण्यासाठी पारितोषिकाच्या स्वरूपात प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी बक्षिसांची खैरात केली जाते. ती सन्माननीय उद्योगपती रोहितजी बेवलेकर आणि अन्य साथीदारांच्या वतीनं. अनेक पारितोषिकांची खैरात या स्पर्धेमध्ये व एक महत्त्वपूर्ण आकर्षक पारितोषिक असेल ते मालिकावीरासाठी सन्माननीय ओम गावडे यांनी पुरस्कृत केले. तब्बल 32 इंची या ठिकाणी टीव्ही, ती मालिकावीर या पारितोषिकासाठी. अनेक पारितोषिकांची खैरात असलेली बहुचर्चित अशी छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा ही अस्ताकडे वळताना दिसतोय व अस्ताचा शेवटचा सामना हा अंतिम फेरीचा सामना. गोलंदाज ॲलिस्टर हा सज्ज होतोय. छोट्या चणीचा ॲलिस्टर, त्याचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू खोलवर टप्प्याद्वारे हलकेच जातोय तो वायरिश गलीला. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत व या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 13 धावांवर. कोणतीही अतिरिक्त जोखीम न घेता एकेरी दुहेरी धावा, मधोमध साहसी फटका चौकारासाठी टोलवावा, संघाची धावगती वाढवावी, निर्धारित 6 षटकांमध्ये 60 ते 65 धावांपर्यंत मजल मारावी असा कयास वर्तवला गेला होता तो कर्णधाराकडनं आपल्या संघ साथीदारांसाठी व आपल्या कर्णधाराला निराश न करणारी अशी कामगिरी करण्याचा प्रयत्न हे सलामीचे बिनीचे फलंदाज करताना दिसत आहेत. ॲलिस्टर सज्ज, सुरेख असा चेंडू, फलंदाजाला मोठा फटका मारण्यास निमंत्रण देणारा मात्र दुसऱ्या बाजूनं थोड्याशा अडचणीत आणणारा असा गुडलेन स्पॉटवरचा चेंडू ॲलिस्टरचा. फलंदाज डावखुरा त्याचा गीतेशला चकवतोय, यष्टिरक्षकाच्या हाती परावर्तित होतोय व बऱ्याच वेळेनंतर एक निर्धाव चेंडू गणला गेल्यानंतर गोलंदाज ॲलिस्टर याचा हुरूप, याचा उत्साह, त्याचा आत्मविश्वास हा वाढलेला दिसतोय पॅव्हिलियन एंडकडनं. सुरेख असा फटका, खोलवर टप्प्याच्या चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेनं टोलवलं जातंय. राजा नाटेकरचा चेंडू अडवण्याचा प्रयत्न हा अखेर प्रयत्न जातोय व सीमोल्लंघन होत दुसऱ्या चौकारासाठी चेंडू जातोय. तो अर्थातच फलंदाज गीतेशच्या बॅटमधनं ओव्हर टू डीजे. गोलंदाज ॲलिस्टर सज्ज होतोय तो गोलंदाजीसाठी. डाव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर जाणारा सुमार दर्जाचा चेंडू, ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा अशा पद्धतीचा चेंडू संबोधला जातो. दोन्ही हाच पंचांद्वारे होत आहेत व या एका अवांतर धावेने धावफलकावर धावसंख्या उडवते. ते अर्थातच या ठिकाणी 18 धावा. प्राथमिक फेरीचे अनंत अडथळे पार केल्यानंतर उपांत्य फेरीचा महत्त्वपूर्ण सामना जिंकल्यानंतर 2 तुल्यबळ संघाची ग्रंथिका जुळते ती अंतिम फेरीच्या निमित्तानं मैदानावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका, चेंडू जातोय तो डीप लॉग ऑनला. क्षेत्ररक्षण तर होत आहे, चेंडू अडवला जातोय. संभाव्य सीमारेषेला निमंत्रण देणारा चेंडू अडवला जात चौकाराचं रूपांतर 2 धावात होत 2 धावा मिळत आहेत त्या गीतेशच्या खाती. आत्मविश्वासाने भरलेला फटका, थोडीशी ताकद कमी पडली होती मात्र आत्मविश्वास हा दृढवलेला दिसतोय तो गीतेशचा. या फटक्याद्वारे ज्या 2 धावाने धावफलक पुढे सरकतोय तो अर्थातच या ठिकाणी 20 धावा. 20 धावफलकावर गाठली जाते ती MSRT तुळस क्रिकेट संघाची. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे त्यांचा
मध्ये आघाडीचे फलंदाज हे मैदानावर. म्हणजे जी जबाबदारी बिनीच्या जोडीवर होती ती जबाबदारी चोखपणे डाव्या उजव्याची जोडगोळी, हाताची जोडगोळी ही पार करताना दिसते. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय प्रणवजी वांगणकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. गोलंदाज सज्ज, फुलर लेन पद्धतीचा चेंडू, बॅकफुटला फलंदाज जातोय, स्वतःसाठी जागा निर्माण करतोय मोठा फटका मारण्याची, मात्र ती जागा फलंदाज टोलवण्याची ही गोलंदाज हेरतोय. मोठा फटका मारू मी देणार नाही या इराद्यानं चेंडू फुलर लेन पद्धतीने फेकतोय, ज्यावर गितेशला मिळते ती एकेरी धाव व या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 21 धावा. नीटनेटकं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय व एक बहुचर्चित अशी क्रिकेट स्पर्धा ही सफलतेच्या दिशेनं आगेकूच करते आणि ती स्पर्धा असेल ती म्हणजे छत्रपती चषक 2021 वेंगुर्ला. हॅलो, स्पर्धेच्या अंत्यातून गीतेश गावड्यासाठी पारितोषिक येत आहे. सलग 3 चौकारासाठी सन्माननीय रोहित बौलेकर यांच्याकडून 3000, सलग 3 षटकारासाठी 10,000 रुपये, 50 धावा वैयक्तिक कुठल्या तर गीतेश गावड्यासाठी तब्बल 12,000 रुपये आणि प्रत्येक षटकारास प्रत्येक चौकारास सन्माननीय रोहित बौलेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खैरात समीरचे मैदानावर पाहायला मिळते. नक्कीच योगेश, आणि या पारितोषिकांची खैरात करण्यामागेचा उद्देश एकच असेल की कुठेतरी तरुण खेळाडूंना या क्रिकेटकडे प्रेरित करावं, त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण करावी व कदाचित आताची जी तरुण पिढी ही काही प्रमाणात मोबाईलच्या दिशेनं आगेकूच करते, त्या भरकटणाऱ्या युवा पिढीला परत एकदा आपल्या क्रिकेटच्या दिशेनं या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित करावं असा या ठिकाणी पारितोषिका पुरस्कर्त्यांचा इरादा दिसतोय. कारण जी भावना रोहित बौलेकर यांनी बोलून दाखवली, पारितोषिका मी मोठी या ठिकाणी पुरस्कृत करतोय, मात्र हेतू एकच की तरुण खेळाडूंनी लक्ष या क्रिकेटकडे वळित करावं व एक तरुण खेळाडूंची फळी ही या स्पर्धेच्या निमित्तानं पुढे यावी. या स्पर्धेसाठी भव्य दिव्य अशी ट्रॉफीची पहिल्या क्रमांकाची प्रदान केली. यांचा सुपुत्र कुमार शुभम वारंग याचं आगमन होत आहे. त्याचं मंडळाच्या वतीनं छत्रपती कला क्रीडा मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जात आहे. त्याला विनंती करतो आमच्या मान्यवर कक्षावरून स्थानपन्न व्हायचं आहे. तिसरं षटक मैदानावर सुरू. गोलंदाजीमध्ये बदल होईल निश्चितपणे व गोलंदाज म्हणून गोलंदाज प्रसाद याची वर्णी लागते ती बांदा संघाकरवी. ज्या प्रसादनं यापूर्वी विकेट हॅट्रिक संपादन केली होती, यापूर्वीच्या सामन्यात तब्बल 5 गडी टिपले होते, असा तारणहार बांदा संघाचा फिरकी गोलंदाज, ज्याला गोल्डन मॅन ऑफ गोल्डन आर्म ज्याला म्हटलं जातं गोलंदाज म्हणून, तो प्रसाद याची वर्णी लागते बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाकरवी. फलंदाज स्ट्राईकला रंजन. अकोट टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता, वाईडचीही फलंदाज रंजन केनी दाद मागतोय, मात्र पंच सांगतायत की चेंडू आवाक्यात होता, चेंडू मारण्याजोगा होता, फटका मारण्यास तू चुकतोय, त्यामुळे चेंडू हा गोलंदाजाच्या खाती मी देईन व एका निर्धाव चेंडूची या ठिकाणी ही सांगता होते. 22 धावा या धावफलकावर. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, हलकीच दिशा दिली जाते ती शॉर्ट थर्डमॅनला. यावेळी अनुभवाचा पुरेपूर वापर किरण परब करतोय. चेंडू आपल्याला चकवणार नाही या इराद्यानं चेंडूला फक्त अडवण्याचं काम करतोय, त्यानंतर फेक करतोय. रंजनच्या खाती एकेरी धावेची नोंद होत धावफलक पुढे सरकतोय तो 23 धावांवर. गीतेशसाठी पारितोषिक येत आहे. जरी 25 धावा काढल्या, पाव शतकं जरी खेळ पूर्ण केले तर रोहित बौलेकरांकडून 2,000, अर्धशतकी खेळ पूर्ण केले तर तब्बल 12,000, षटकारांचे हॅट्रिक केले तर तब्बल 5,000 आणि चौकारांचे हॅट्रिक केले तर तब्बल 3,000 आणि प्रत्येक चौकारा आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये सन्माननीय रोहित बौलेकर यांच्याकडून. तसेच आतापर्यंत तब्बल 2,000च्या वरती प्रेक्षक या मैदानाच्या बाहेर बसून आपल्या घरी राहून या स्पर्धेचा आनंद लुटतायत ते tenniscricket.in या वेबसाईटवरनं. सुरेख असा फटका इनसाइड आउट पद्धतीनं चेंडू जातोय तो डीप मिड ऑफच्या दिशेनं, बहुधा या ठिकाणी सीमारेषेचं उल्लंघन फलंदाज करतोय. चेंडू 6 धावांमध्ये परावर्तित करतोय व आणखी एक बहारदार फटका 6 धावांसाठी गीतेशच्या बॅटमधनं या मैदानावर निघतोय, एवढं मात्र नक्की. ओव्हर टू डीजे. युवा मोर्चा तालुका अध्यक्ष यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय वसंत तांडे आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानपन्न झाले. खूप खूप स्वागत. सन्माननीय प्रशांत खानोलकर साहेब तुमचं पण खूप खूप स्वागत. ओव्हर टू समीर पांढरे. परत एकदा गोलंदाज सज्ज होतोय, तो आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी प्रसाद.
यावेळी मात्र सुरेख असा खोलवर पडणारा चेंडू फलंदाजला चकवतोय. यष्टीरक्षकालाही चेंडू अडवण्यात असमर्थता प्राप्त होते. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. पंचांचा इशारा येतोय तो 22चा म्हणजे अवांतर धावेंचा. धावा कशाही येऊत, भले त्या अवांतर धावा येऊत, भले त्या फलंदाच्या बॅटमधनं निघालेले धावा असोत, धाव ही अखेर धाव असते व ती प्रत्येक लाख मोलाची धाव प्रतिस्पर्धी संघासाठी आव्हानात्मक ठरू शकते एवढं मात्र नक्की. गोलंदाज प्रसाद आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर कटचा फटका. यावेळी मात्र फटका फसतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक एक झेल टिपतोय व ज्या सफलतेच्या शोधात बांदेश्वर संघ होता ती सफलता बऱ्याच वेळेनंतर म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये प्राप्त होतोय. पहिला धक्का बसतोय तो MSRT तुळस क्रिकेट संघाला. तब्बल 30 धावांची बहारदार भागीदारी करत मैदानाच्या बाहेर जातोय तो आघाडीचा फलंदाज रंजन केनी. ओव्हर टू डीजे. रंजन हा बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय व त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर जातोय तो रुपेश बेहरे. छोट्या चणीचा मात्र ज्या फलंदाजाच्या मागे क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव, आक्रमक फटके मारण्यास माहीर असा फलंदाज, अनेक गोलंदाजाचे लचके तोडण्यास ज्यानं आपलं नाव लौकिक कमवलंय व ज्याला गोलंदाजाचा कर्दनकाळ म्हणून संबोधलंय असा रुपेश बेहरे याची वर्णी लागते. ती या ठिकाणी गीतेश याच्या साथीनं MSRT तुळस क्रिकेट संघाचा डाव वाढवण्यासाठी 30 धावांची पायारोवणी झाली आहे. मात्र या पायावर इमारत बांधायची असेल तर कर्णधार राजन, त्यानंतर रुपेश बेहरे, सलामीचा फलंदाज गीतेश गावडे यांना अजूनही मैदानावर स्थिर स्थावर होऊन खेळण्याची गरज. तर दुसऱ्या बाजूनं उशिरानं का होईना जी सफलता प्राप्त झाली आहे त्या ठिकाणी ना उमेद होता या ठिकाणी गोलंदाजी टिचून करावी व आणखी 1-2 हादरे प्रतिस्पर्धी संघाला द्यावेत अशा काव्यामध्ये क्षेत्ररक्षण रूढ रणनीती केली जाते ती बांदेश्वर बांधा संघाकरवी. आखूड टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर कटचा प्रयत्न, चेंडू फलंदाजला चकवतोय. यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. निर्धाव चेंडूद्वारे प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी राखत 30 धावांची खरबत्ती करणारी प्राथमिक 3 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त, 1 गडी बाद, 30 धावा धाव फलकावर. 3 षटकांचा अजूनही खेळ बाकी. या इनिंगची सांगता होण्यासाठी काय घडेल काय बिघडेल याचं भवितव्य मैदानावर खेळणारे खेळाडू यांच्यावर अवलंबून. मात्र नक्की काय घडेल हे सांगण्यासाठी बादल चौधरी यांचा सुमधुर आवाज काही क्षणातच आपल्यापर्यंत पोहोचेल. मात्र तत्पूर्वी या ठिकाणी सांगायचं झाल्यास या ठिकाणी ज्यांच्या नावानं ही क्रिकेट स्पर्धा संबोधली गेली ती म्हणजे छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा. छत्रपती यांची महता गाण्या एवढा मी पामर कोणी मोठा नाही. मात्र त्यांची महती, त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून छत्रपती मंडळानं एक आदर्शवत असं कार्य स्वीकारलं. त्या छत्रपती मंडळाबद्दल मी एकच म्हणेल, अनेक अडथळ्यांचे त्यांनी महापर्वत बाजूला सारून हे महाधनुष्य पेललं ते म्हणजे चषक पूर्ण करण्याचं. येऊ दे लक्ष क्षितिजे, येऊ दे लक्ष क्षितिजे, नाही आमास त्याची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. या वेंगुर्ल्याच्या शिलेधारानं साकारलेली भव्य दिव्य अशी छत्रपती चषक 2021 क्रिकेट स्पर्धा. धन्यवाद. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय ग्रामपंचायत परपडा सदस्य सन्माननीय हेमंतजी गावडे यांचं आगमन होतं आहे. त्यांचं खूप खूप स्वागत. स्पर्धेच्या सन्माननीय सोमनाथ टोमके यांचं सुद्धा आगमन होतं आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती कला क्रीडा मंडळ आयोजित टेनिस फॉर क्रिकेट स्पर्धा, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा विद्यमान सोहळा रंगतोय मैदानावर. धन्यवाद. गोड आणि मंजूळ आवाजाकडून जाऊया मालवणी स्टेशनच्या दिशेने. महाअंतिम सामन्यातल्या 4थ्या षटकाची सुरुवात. पहिल्या 3 ओव्हरीत 30 रन. 4थ्या षटकातलं पहिलंच चेंडू गीतेश गावडे होतो स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि एलिस्टरच्या ह्या दुसऱ्या चेंडूवर गीतेशच्या नावाचा लागला कलाम. तटक्या पेचून गेलेलो चेंडू, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. भाई बिलियनी आज खरोखरच सुंदर सगळी गाणी तुमच्यासाठी वाजवली. ह्याच गाणं नक्कीच आपण थोड्या वेळाने ऐकूया. 3 षटकानंतर 4थ्या षटकाची सुरुवात. एलिस्टर पहिल्या 2 चेंडूवर 2 मेडन चेंडू, कुवंडे चेंडू, पोलांडे चेंडू आणि त्या 2 चेंडूवर गीतेश गावडेच्या नावाचा लावलेला कलाम.
मैदानात पावला टाकताना राजन केरकर कोण राजन केरकर कुडा हायस्कूलच्या मैदानावर प्रिन्स समादेवी चषकामध्ये SRM कॉलेजच्या छपरावरसून सलग 4 षटकार ज्यांनी SN देसाई चौकापर्यंत नेऊन पोचवले तो राजन केरकर. सातारड्याच्या 1 लाखाच्या स्पर्धेत बहारदार कामगिरी करून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचो बहुमान ज्यांनी आपल्या नावावर केलो तो राजन केरकर संघाचो कर्णधार ह्या नातान MSRT तुळस संघासाठी मैदानात पावला टाकताना. गीतेश गावडेची खेळी झाली समाप्त. 1 षटकार आणि 1 चौकार गीतेश गावडेचो 18 धावा 10 चेंडूमध्ये. टाळ्यांच्या गजरात गीतेशचा स्वागत. धावसंख्या स्थिरावली 30 रन्सावर. 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 वर स्थिरावलेली ती अजूनही थयच रुतान बसली. गरज असा टोचन करण्याची. बॅटची कड घेऊन गेलेलो चेंडू विकेट किपर आपल्या जागेवर अगदी चौकस. परत एकदा चेंडू रवलो मेडन. वाळूचो डंपर रस्त्याच्या कडेक गेलो तर जसं रुतान बसता अगदी तशीच धावसंख्या रुतान बसली 30 रन्सावर. डिकी उर्फ राजन केरकर याला सलग 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक गावडे साहेबांकडून येत आहे. DK तुझ्यासाठी 1000 रुपयांचा बक्षीस. भरकटलेलो चेंडू एलिस्टरने आतापर्यंत ह्या स्पर्धेत खूपच चांगली गोलंदाजी केली. 1 हॅट्रिक स्पर्धेतली 2ऱ्या क्रमांकाची हॅट्रिक ह्या वर्षी एलिस्टरने आपल्या नावावर केली आणि ह्या महत्त्वाच्या सामन्यात बांदेश्वर बांदा संघाकडून आपल्या संघासाठी प्रतिनिधित्व करताना सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. 4थ्या षटकातले 3 चेंडू आतापर्यंत मेडन. पहिली धाव ती सुद्धा वाईटच्या स्वरूपात राजन स्ट्रायकर यांच्या दिशेने. फटको तर मोठो आवाज सुद्धा मोठो. टांगा पलटी घोडे फरार षटकार. थँक्यू डीजे. रोहित बौलेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये, हॅट्रिक साठी 5000 रुपये आणि गावडे साहेबांकडून डिकी उर्फ राजनने 3 षटकार जरी ठोकले तरी 1000 रुपयाचं पारितोषिक. एक सुंदर कॅमेरामन आमचे कॅमेरामन राकेश, मनोज, विघ्नेश आणि त्यांच्या साथीन गौरव सावंत या सगळ्यांचा कॅमेरा वर्क आणि खास करून गौरव तुझा मिक्सिंग सुद्धा खूप सुंदर. अचूक आकडेवारी. ग्रँड फिनालेच्या माध्यमातून ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत खेळाडू मोठे झाले. पहिल्यांदाच स्क्रीनवर कॉमेंटेटर सुद्धा दिसतात आणि ह्याची सगळी महती जी असा ती गौरव तुझ्याकडे असा. संतोष नाणेकर यांनी tenniscricket.in माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंका मोठं करण्याचा व्हिडिओ उचललो. स्वतःचा घरदार गहाण ठेवून त्यांनी वेबसाईटची निर्मिती केली. खूप वाईट काळ ज्यांनी अनुभवलो पण आज मात्र हीच tenniscricket.in 12 लाख सबस्क्रायबर ह्या यूट्यूब चॅनलचे झाले. ह्या एक मोठा यश असा. थँक्यू बद्दल चिराग गावडेकडून सन्मान्य चिराग गावडे यांच्याकडून 3 षटकासाठी डिके याला 1000 रुपये. सन्मान्य प्रणव गावडे षटकारांची हॅट्रिक केली. प्रणव मायंगणकर यांच्याकडून 1000 रुपये. सन्मान्य राजाराम तेरेखोलकर यांच्याकडून षटकाराची डिकीने हॅट्रिक केली तर 500 रुपये. धावसंख्या स्थिरावली 37 रन्सावर. देवदत्त पडिकलच्या जर्सी क्रमांकावर धावसंख्या स्थिरावली. पहिल्या 3 षटकात 30 रन पण 4थ्या षटकात मात्र धावसंख्येक लागलेलो ब्रेक. 1 षटकार राजन केरकरचो. राजन अजून 1 षटकार ह्या ओव्हरीत तुझ्याकडून अपेक्षित असा. बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला चकवून विकेट किपरला चकवून आखांड्याच्या पहिलाडी रोलिंग चौकारानिशी धावसंख्या पोचली 41 रन्सावर श्रेयस अय्यरच्या जर्सी क्रमांकावर. सन्माननीय सनी मोरे यांच्याकडून 2000 रुपये. tenniscricket.in प्रवासात वेंगुर्ला कॅम्प मैदानाचा सुद्धा मोलाचा वाटो असा. जर माझी जय भोसलेंनी दिलेली आठवण ताजी असतात सगळ्यांका तर पहिल्यांदा ह्या मैदानावर tenniscricket.in कॅमेरामन आणि यूट्यूब लाईव्ह झालेला आणि त्यानंतर सिंधुदुर्गातली ह्या पहिला पाऊल गौरव तुझा संतोषजी नाणेकर आणि टेनिस क्रिकेटचा इतक्या दणकट होता बळकट होता की आज सुद्धा लाईव्ह स्पर्धा करण्यासाठी पहिलो ऑप्शन सगळ्यांच्या समोर असता तो म्हणजे tenniscricket.in. 4 षटकांचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली ती 41 रन्सावर. 5व्या षटकाची सुरुवात घेऊन बॉलिंग मार्कवर प्रसाद लुमाजी. या स्पर्धेतली 3री हॅट्रिक ज्या प्रसाद लुमाजीच्या नावावर असा असो प्रसाद बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन रुपेश बेहेरे, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन राजन केरकर.
4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 41 रन्सावर. आता मात्र मोठ्या फटक्यांवर जास्त लक्ष केंद्रित करूचा लागात रुपेश बेहरे आणि राजन केरकरला. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. आखूड टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारलेलो फटको. बघता बघता चेंडू आखाड्याच्या पहिलाडी चौकारासाठी. चौकारांनीशी धावसंख्या पोचली रोहित शर्मा आणि क्रिस गेलच्या जर्सी क्रमांकावर 45 रन्सावर. डीजेचा गाणं सुद्धा किती असा बघा. 90 वर्षून एक जोग आठवलो येळ मिळालो तर तो सुद्धा ऐकूया. प्रसाद लुमाजी पहिलो चेंडू चौकार. तटक्या पेचून गेलेलो चेंडू चौकार मारणारो रुपेश बेहरे. ह्या चौकारानंतर तंबूच्या दिशेने डगआउटच्या दिशेने संघाची धावसंख्या 45 वर स्थिरावली असताना तेव्हा आमच्या घरच्यांची अपेक्षा होते जिलाने आमच्या 90% मार्क मिळवायचे. सागर सपकाने 3 चेंडू 3 षटकार ठोकले. सन्माननीय भूषण सारंग याचकडून 1000 रुपये आणि राजन उर्फ डीके यानं षटकारांची हॅट्रिक केली. तर प्रीतम सौर मित्रमंडळाकडून 500 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या 45 रन्सावर. प्रसाद लुमाजी बॉलिंग मार्कवर. नवीन फलंदाज सागर सकपाळ. आमच्या स्पर्धेचा ह्यो एकच सुंदर आणि अचूक स्कोरर मैदानाच्या मधोमध खेळपट्टीच्या मधोमध. 5व्या षटकातले 2 चेंडू झाले समाप्त. बॅटची कड घेऊन चेंडू परत एकदा विकेट किपर आणि शॉर्ट थर्डमॅन किरण परबला चकवून आखाड्याच्या पहिला अडी. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर 49 रन्सावर. डीजे कडसून आपण मगाशी 91चा गाणं ऐकला. शाळेत असताना पोरांकडसून अपेक्षा असता 90 मार्काची. पण शाळा संपता कॉलेज सुरू झाल्यानंतर पोरग्यांची आकडेवारी 90, 180, 270 वरसून खय खय जाता विचारच करू नको. अर्थात मी FM च्या फ्रिक्वेन्सी बद्दल बोला होतोय. तुमच्या मनात काय इला देवा माहिती. 49 धावसंख्या. प्रसाद लुमाजी बॉलिंग मार्कवर. स्क्वेअर कट करण्याचा होतो प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू राहुल मेडन. प्रसाद लुमाजी संपूर्ण स्पर्धेत अतिशय सुंदर गोलंदाजी. आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी. 16 संघांनी या स्पर्धेत भाग घेतलो. 16 संघातले 14 संघ अपयशी ठरले फायनलमध्ये येण्यात. फक्त 2 संघ यशस्वी ठरले फायनलमध्ये प्रवेश करण्यात. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पंचांचो इशारो नो चेंडूचो. फुलटॉस चेंडू परत एकदा बाबा गेलो पंढरपुरा. इलो तरी वडे नाही इलो तरी वडे. प्री हिटचो चेंडू. 2 धावा ह्या चेंडूवर आणि एकूण धावसंख्या स्थिरावली 51 रन्सावर. फ्री हिटचो चेंडू. खोलवर टप्प्याचा फ्री हिटचो चेंडू. प्रसाद लुमाजी थोडा वेळ विसारलो चेंडू फ्री हिटचो होतो. अपील तर मोठा होता. 1 धाव मिळाली. धावसंख्या पोचली 52 रन्सावर. 5व्या षटक प्रगतीपथावर. 52 धावसंख्या. राहुल त्रिपाठीची जर्सी क्रमांक स्कोरबोर्डवर. परत एकदा सागर सकपाळ स्ट्रायकर यांच्या दिशेने. फटको मोठो लॉंग ऑन आणि मिड विकेट. 2 खेळाडू चेंडूच्या मागे आणि 1 टप्प पडल्यानंतर चेंडू चौकारासाठी जाता असं वाटलं पण क्षेत्ररक्षण लॉंग ऑनचा मात्र खूपच सुंदर. बॅकअप खूप सुंदर. फक्त 2 धावा मिळाले आणि या 2 धावेनीची धावसंख्या पोचली 53 रन्सावर. राम नरेश सर्वांच्या जर्सी क्रमांकावर. माफ करा 54 धावसंख्या. 54. 54 धाव्यानंतर एक गाणं दाजी गवंडे तुमच्यासाठी. डीजे
संपूर्ण स्पर्धा 195 देशात यूट्यूबच्या माध्यमातून आणि रजत कोरगावकर आमचे कॅमेरामन असत, त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळ्यांचे छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपले. रजत कोरगावकर ह्या ड्रोनच्या सुविधेसाठी तुमचे मनपूर्वक आभार. छत्रपती चषक अर्थातच सिंधुदुर्ग प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीन अवंती मेडिकल यांच्याकडून डिक्कीसाठी पारितोषिक येतोय. 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर रोख रक्कम 2222 रुपयाचं पारितोषिक येत आहे. धावसंख्या स्थिरावली 54 रन्सावर. 10 नंबरची जर्सी सोडल्यानंतर शार्दूल ठाकूरच्या पाठीवर जो आकडो आपण बघतो तो 54 क्रमांकाची जर्सी क्रमांक स्कोअरबोर्डवर. 5व्या षटकाची सांगता वैभव जाधव. 6व्या षटकाची सुरुवात. फटको तर खूप मोठं होतो, रन्स मात्र एकही मिळालो नाही. आवाज खूप मोठा येतो, बॅटचं स्विंग खूप मोठं होतो. असा वाटलेला किमान 4 किंवा 6 धावा मिळतले, पण चेंडू मेडन, लाखाचे गोष्टी आणि चुरमुऱ्याची पोती. लाखाशिवाय बात नाही आणि वडापावशिवाय खात नाही. राजन केरकर तुझ्याकडसून शेवटच्या 5 चेंडूत किमान 3 ते 4 षटकार पाठभर वळ अपेक्षित असत. बॉलिंग मार्कवर तुझ्यासमोर वैभव जाधव ह्या एक मोठा नाव असा, कसलेलो खेळाडू असा, गुणवान खेळाडू असा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले टॉपचे 10 खेळाडू असत. ह्या 10ही खेळाडूंनी आपल्या मुलाखतीत आपलं आवडतो गोलंदाज म्हणून फक्त आणि फक्त वैभव जाधवचं नाव घेतलं. तोच वैभव बॉलिंग मार्कवर. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या बरोच काळ स्थिरावली 54 रन्सावर. पॉईंटच्या दिशेने, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं चेंडूचा प्रवास. 2 धावा तर नक्कीच मिळतले. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. शेवटच्या क्षणी ह्या रेसमध्ये चेंडू जिंकलो चौकारानिशी आणि या चौकारानंतर धावसंख्या स्थिरावली 58 रन्सावर. राजा रणांगणात पोचायच्या आधीच लढाई संपलेली. राजनचो मात्र मोठो फटको मिड विकेटच्या कपडावरसून इला मनात आणि गेला दुकानात. लांबलचक षटकार. या चौकारानंतर धावसंख्या पोहोचली 64 रन्सावर. आशिष नेहराची जर्सी क्रमांक 64. राजन केरकरचो लांबलचक षटकार. बॅटची कट घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव मिळतली. धावसंख्या 65 रन्सावर. चार चेंडू संपले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना सागर सकपाड स्ट्रायकर यांच्या दिशेने. शेवटचे 2 चेंडू. टार्गेट ठरवणारो हे चेंडू. किती मोठा टार्गेट उभ्या राहता ता सांगणारो हे चेंडू. कोण होतलो यशस्वी, कोण होतलो अयशस्वी. यश आणि अपयश याच्यातलो थोडंसं असणारो फरक तुमच्या समोर अगदी थोड्याच वेळात सांगितलं जातलो. बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. यश आणि अपयश यामध्ये योगेश थोडंसं फरक असतं. अपयश म्हणजे काय तर 1988 साली इंग्लिशच्या पेपरात सचिन तेंडुलकर नापास झाले एका अपयश म्हटलं जातं. यश म्हणजे काय? यश म्हणजे 2019 साली इंग्लिश मीडियमच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरांवर धडो शिकवलं जाता हेका यश म्हटलं जाता. एवढा यश आपणाक मिळवचा असा त्यानंतरच आपणाक यशस्वी म्हणून जगात टेंबो मिरवचो अधिकार जग देतलो. शेवटचो चेंडू. फटको तर मोठो उडालेलो कारंजो लॉंग ऑफच्या कपडावरसून चेंडू आकांड्याच्या पैलाडी. इली लहर आणि केलो कहर या लांबलचक षटकारानिशी धावसंख्या स्थिरावली 72 रन्सावर. मेगा फायनल मध्ये 72 धावा पहिली फलंदाजी करताना जमवले MSRT तुळस संघान. 73 धावांचा पाठलाग बांदेश्वर बांदा संघ कसो करता ऐकूया डीजेच्या गाण्यानंतर.
धन्यवाद. जय हनुमान मित्रमंडळ हुंबरट कडून मालवणी समालोचनासाठी 500 रुपयांचं बक्षीस. धन्यवाद. वेंगुर्ल्याच्या मैदानावर चालू असणारी स्पर्धा, अनेक रत्न दिलीत आपल्या वेंगुर्ल्याने जगाला आणि यापैकीच एक रत्न ज्यांच्या कविता आणि गाणी आपण चित्रपट जगतावर ऐकल्या, गुरु ठाकूर हे नाव. आणि गुरु ठाकूर यांची एक कविता आपल्यासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न. छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक 2021 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासठण काऊनी सांगा, संकटासठण काऊनी सांगा, आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करुनी जावे असेही काही, करुनी जावे असेही काही, दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटत देताना. क्षण कठोर त्या काळाचाही, सोर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. जोरदार टाळ्या गुरु ठाकूरसाठी. थँक्यू. स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचं आगमन होत आहे. सन्माननीय साईप्रसाद नाईक आणि सन्माननीय शेखर काणेकर आणि स्पर्धेच्या सनी मोरे सन्माननीय सनी मोरे यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धा ही या ठिकाणी सांगतेकडे वळताना दिसते व या स्पर्धेचा समारोप होईल तुमचे आमचे सर्वांचे आवडीचे नेते सन्माननीय नितेशजी राणे यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचा समारोप म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ व हा पारितोषिक वितरण समारंभ तुमचे आमचे सर्वांचे आवडीचे लोकप्रिय नेते सन्माननीय आमदार श्री नितेशजी राणे यांच्या शुभ हस्ते बहुचर्चित असलेल्या छत्रपती चषक 2021च्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे. याची नोंद क्रिकेट रसिकांनी घ्यायची आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जशी आवश्यकता असते संघांची, प्रायोजकांची, तशी आवश्यकता आहे ती प्रेक्षक वर्गांची. आज मैदानावर प्रेक्षकांची तोबा गर्दी आम्हाला लाभली व प्रेक्षक मैदानाच्या बाहेर घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in या वेबसाईटवरनं तब्बल 3000हून जास्त प्रेक्षक हे लाईव्ह म्हणजे थेट प्रेक्षेपणाद्वारे या स्पर्धेचा आनंद लुटतायत. हे एक गमक आहे या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी. धन्यवाद यूट्यूबसाठी. अर्थातच tenniscricket.in चे सर्वा सन्माननीय आमचे मित्र संतोष नाणेकर आणि संतोष नाणेकर यांच्या खांद्याला खांदा लावून या tenniscricket.in ची धुरा वाहणारे आमचे मित्र गौरव सावंत व त्यांचे सर्व शिलेदार. 6 षटकांचा खेळ बाकी, इनिंग बाकी. या 6 षटकांमध्ये अजिंक्यपदासाठी आवश्यकता ती 73 धावांची. राजन हा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ज्या राजनने फलंदाजीमध्ये कमाल केली, तब्बल 28 धावा कुठल्या, तोच तारणहार राजन गोलंदाज म्हणून सज्ज होतोय. समोर फलंदाज डावखुराचा पीटर. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी हलकच अपील. यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर चेंडू अडवतोय, चेंडूवर ताबा मिळवतोय. सलग 2 चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत. समीर डिकेने जर हॅट्रिक केली तर त्यासाठी समीर मोरे साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खैरात होते ती लाडका खेळाडू राजन उर्फ डीके केरकर याच्यावर. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. सुरेख असा फटका. चेंडू जातोय तो डीप कव्हर पॉईंट सीमारेषेवर. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात असलेला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडूची फेक करतोय यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकरच्या दिशेनं व 2 धावा फलंदाज ह्या पूर्ण करतायत. गोलंदाज राजन याला या सामन्यामध्ये या चेंडू दरम्यान थोडीशी दुखापत होते. या ठिकाणी वेदनेने मैदानावर तो विव्हळताना दिसतोय व या वेदनेतून तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रथमोपचार म्हणून पंच व प्रतिस्पर्धीतील संघातील खेळाडू या ठिकाणी प्रथमोपचाराचे प्राथमिक धडे गिरवताना दिसत आहेत मैदानावर राजन केरकरसाठी. त्यामुळे खेळास थोडीशी विश्रांती लाभते व या विश्रांती दरम्यान 2 धावा धावफलकावर 73 धावांचा पाठलाग करताना अजिंक्यपदासाठी. समीर फक्त 2 मिनिटं आपल्याला.
अजून एक बक्षीस येत आहे मालवणी समालोचनासाठी. जय हनुमान मित्रमंडळ, जय हनुमान प्रीमियर लीग हुंबरसचे आयोजक यांच्याकडून 500 रुपये. आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आणखी एक देखणी स्पर्धा अणसूर प्रीमियर लीग आयोजन समितीकडून मालवणी समालोचनासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद समीर, तुझ्या मनापासून आभार. कारण काचेचा तुकडा जर कोंदण चांगलं असलं तर तो हिरा म्हणून चमकतो. आणि माझ्या बाजूला तू, जय भोसले, योगेश परब यांच्यासारखे कोंदण बसवलं आणि त्यामुळेच काचेच्या तुकड्याला माझ्यासारख्या लोकांनी आपल्या डोक्यावर घेतलं. नक्कीच बादल, याला म्हणतात ती लीनता. जर लीनता आपल्या अंगी असेल तर लीनतेने हे जग जिंकता येतं. ती लीनता, त्या क्रिकेटबद्दल, त्या खेळाबद्दल असलेली आत्मीयता व ते प्रेम जर आपल्या मनात असलं तर निश्चितपणे रसिक ते कोणी असो, भले ते क्रीडा रसिक असो अथवा कला रसिक असो, ते भरभरून दाद देतात. व तीच दाद आज या ठिकाणी बादल चौधरी यांना मिळते, ती तमाम क्रिकेट रसिकांच्या वतीनं. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. आम्ही या ठिकाणी समजतोय की वेदनेमुळे खेळाडू विवळतोय, मात्र कृपया वेळेचं भान ठेवायचं आहे. नैसर्गिक अडथळा म्हणजे बॅड लाईटचा संभाव्य धोका आम्हाला दिसतोय व संभाव्य धोका या ठिकाणी परिपूर्ण सर्व आलबेल असल्याचा निर्वाळा आमचे मित्र जयेश या ठिकाणी देताना दिसत आहेत. फुलटॉस चेंडू, सुरेख असा फटका, चेंडू जातोय तो डीप मिड ऑफला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. डीप कव्हर सीमारेषेवर क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचून चेंडूची फेक करतोय. 2 धावा धाव फलकावर पूर्ण होत आहेत. बांदा गावचे प्रथम नागरिक सरपंच अक्रम खान यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. छत्रपती प्रीमियर लीग च्या वतीने अक्रम खान आपलं मनपूर्वक स्वागत. नगराध्यक्ष चषक 1 लाखाची सिंधुदुर्ग प्रीमियर लीग सावंतवाडी जिमखाना मैदान या स्पर्धेसाठी छत्रपती स्पर्धेकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. प्रीमियर लीगच्या आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. जय हनुमान मित्रमंडळ हुंबरस कडून या षटकात जर षटकार मारला तर 101 रुपयांचं पारितोषिक. सलग 2 विकेट घेतल्या तर आमचे डान्सर जयेश कडून 201 रुपयांचं पारितोषिक. 500 रुपयांचा बक्षीस. सॉरी, डान्सर जयेश तुमच्याकडून 500 रुपयांचा बक्षीस 2 विकेटसाठी. प्रत्येक षटकारासाठी रोहित रेडकर साहेबांकडून 200 रुपयांचं पारितोषिक. भाव अंतरीचे या ठिकाणी क्रिकेट रसिकांचे हे मैदानावर उमटताना दिसत आहेत व या भजनाच्या तालावर ठेका धरलेला दिसतोय तो क्रिकेट रसिकांनी. परत एकदा मैदानावर येऊया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 10 धावा 73 धावांचा पाठलाग करताना रिव्हर्स स्वीपचा फटका, बहारदार असा फटका, चेंडू डीप पॉइंट सीमाच्या जवळ जातोय व बहुधा या ठिकाणी सनसनाट निर्माण करणारा चौकार फलंदाजच्या बॅट मधनं. करणाऱ्या संघासाठी 29 चेंडू 59 धावा. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. फुलटॉस चेंडू, खराब असा चेंडू, खराब चेंडूचा खरपूस समाचार घेत चेंडू डीप लॉंग लेग सीमारेषेजवळ भरकटला जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. जजच्या खाती ही दुहेरी धावेची नोंद होते. जर या सामन्यामध्ये अजिंक्यपदाला गवसणी घालायची असेल तर आक्रमक फटकेबाजीशिवाय कोणताही तरुणोपाय बांदेश्वर बांदा क्रिकेट संघासाठी नाही व तोच आक्रमक फटकेबाजीचा एकमेव उपाय, एकमेव शस्त्र उगारण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तो बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ मोठ्या फटक्यांच्या लईत. सन्माननीय शैलेश उर्फ कुमा घावडे एक
वेंगुर्ल्याचे जुने जाणते खेळाडू तसेच विद्यमान नगरसेवक, एक क्रिकेट प्रेमी म्हणा व एक क्रीडाप्रेमी म्हणा, कला क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं ते आमचे जवळचे मित्र सन्माननीय शैलेश उर्फ कुमा गावडे यांचे या स्पर्धेदरम्यान मैदानावर आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. परत एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा पंचांकडनं होतोय. अतिरिक्त धावसंख्या आपलं खातं खोलते ते 1 धावेने व एका अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो अर्थातच या ठिकाणी 17 धावा. प्रकाश दळवी हुंबरट यांच्याकडून बक्षीस येते आमचे समालोचक समीर पांढरे यांच्यासाठी. समीरजी, खूप वर्षानंतर हे बक्षीस किती आहे ह्यापेक्षा सुद्धा समीर आज आमच्यामध्ये समालोचनासाठी आहे, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं. अभिनंदन समीर. धन्यवाद. दरम्यानच्या कालावधीत एक जोरदार अपील केलं गेलं होतं. पायचीसाठी पंच हे अपील ग्राह्य धरतायत. चेंडूने पॅडला स्पर्श केला होता, विकेटच्या बरोबर मधोमध फलंदाज सापडला होता व पायचीतच्या सापळ्यामध्ये फलंदाज अडकला जातोय व रिचर्ड हा माघारी परततोय. हा पायचीत होऊन पंचांच्या निर्णयावर या ठिकाणी नाखुश दिसतोय फलंदाज. मात्र पंच हे चाणाक्ष नजरेने या ठिकाणी नटलेले. त्यांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टमध्ये जजने दिलेल्या निर्णयासमान असतो. तोच निर्णय या ठिकाणी ग्राह्य धरत अखेर निराश या ठिकाणी रिचर्ड माघारी परततोय पहिल्या गड्याच्या स्वरूपात व 1 गडी बाद धावसंख्या धावफलकावर 17. पारितोषिक या ठिकाणी जे दिलं जे निश्चितपणे पारितोषिक दात्यांचे या ठिकाणी आभार. खरोखर आपल्यासारख्या क्रिकेट सन्माननीय दळवी साहेब, आपल्यासारख्या क्रिकेट प्रेमींच्या आशीर्वादामुळे गेले 20 ते 22 वर्ष या क्षेत्रामध्ये आम्ही कार्यरत आहोत व जे नाव सन्मानानं घेतलं जातं ते केवळ तुमच्या प्रेमाखातर. त्यामुळे तुमच्यासारख्या क्रिकेट रसिकांच्या आशीर्वादाचं अभेद कवच यापुढेही आमच्या मागे असंच राहील ही अपेक्षा या स्पर्धेदरम्यान करतोय. परत एकदा मैदानावर आपण वळूया. बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय तो अर्थातच या ठिकाणी रिचर्ड व त्याची जागा घेण्यासाठी डावखुरा हाताचा गौरव सडेकर याची वर्णी लागते ती बांदा संघासाठी. गोलंदाज सुंदर सुरेख असा चेंडू, फुलर लेन पद्धतीचा चेंडू ज्याला संबोधला जातो, फलंदाजला चकवणारा असा चेंडू फलंदाजाला या ठिकाणी मोहजाळात मोठ्या फटक्याच्या अडकवतोय, यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय व एका निर्धाव चेंडू झाले धावफलक या ठिकाणी स्थिरावतोय तो 17 धावा. अनेक मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावर व या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अंतिम फेरीचा थरार आपण अनुभवतोय तो छत्रपती चषक 2021च्या निमित्तानं. परत एकदा पायचीतचं हलकंच अपील झालं होतं. यावेळी मात्र विश्वास कमी होता, उत्साह जास्त होता. अपील हे पंच साफ फेटाळून लावत आहेत. दरम्यानच्या कालावधीत आणखी एका निर्धाव चेंडूची नोंद होते. 2 षटकांचा खेळ समाप्त व प्रति षटकामागे जे आव्हान होतं 12 धावांचं त्याचा पाठलाग करणं 1 गडी बाद 17 अशी धावसंख्या ही बांदा संघाची. नैसर्गिक अडथळा हा आपल्या डोळ्यासमोर येतोय. बॅड लाईटचं संभाव्य दुष्चिन्ह हे मैदानावर घोंगावताना दिसतंय. मात्र त्या दुष्चिन्हावर मात करत ज्या अथक परिश्रमानं ही स्पर्धा यशस्वीतेकडे वळली आहे तो या ठिकाणी मनसुबा या ठिकाणी यशस्वी करण्याचा आम्ही पूर्ण करू. या बहारदार इराद्यानं पंचांनाही या ठिकाणी सहकार्य करताना खेळाडू दिसत आहेत व एका सुरेख अशा खिलाडू वृत्तीचं प्रात्यक्षिक या मैदानावर आपण पाहतोय. अजून एक पारितोषिक येत आहे विजय सावंत हुंबरट साहेबांकडून. समीर पांढरे आपल्या सुंदर सुमधूर मराठी समालोचनासाठी 101 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद सावंत साहेब. दोन षटक 17 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये गोलंदाज सज्ज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत टोलवला जातो तो मिड विकेटला. 1 धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा धोका हा होता मात्र प्रथम क्षणी चेंडू अडवण्यात या ठिकाणी अयशस्वी ठरतोय तो रुपेश बेहरे. परिणामतः ज्या ठिकाणी दुसरी धाव फलंदाजला धोक्याची ठरू शकली होती अखेर या ठिकाणी सुरळीतरित्या पूर्ण केली जाते व या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो अर्थातच या ठिकाणी 19 धावा. या षटकात 1 षटकार मारला तर हुमरस ग्रामस्थ मंडळ 200 रुपयांचं पारितोषिक. 21 धावा ह्या धावफलकावर. 19 धावा ह्या मान्यवरावर निर्धाव चेंडू हा गणला जातोय. 73 धावांचा पाठलाग करताना 19 धावा या धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा सुरेख असा फटका म्हणता येणार नाही कारण चेंडू बऱ्याच वेळ हवेत होता. मात्र हवेत असणारा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावतोय व डावखुऱ्या हाताचा फलंदाज पीटरही माघारी परततोय वैयक्तिक 9 धावांवर. अपेक्षा होती हाच अंतिम सामना चुरशीचा व्हावा असा. मात्र यात
लढतीमध्ये जे 72 धावा कुठल्या गेल्या 73 धावांचं ओझं, त्या ओझ्यामध्ये दडपणामध्ये काहीसा या ठिकाणी भाव चढताना दिसतोय तो बांदा संघ. मात्र अजूनही सामना संपला नाही, कारण राजा नाटेकर नावाचं वादळ या मैदानावर येण्या बाकी, ज्या वादळाने अनेक मैदानावर गोलंदाजांच्या चिंधड्या उडवलाय व अनेक गोलंदाजांना या ठिकाणी त्यांची कारकीर्द संपुष्टात अनेक गोलंदाजांची आणली, असा राजा नाटेकर हा एक हाती सामना जिंकून देणारा मोहरा बांदा संघाचा बाकी व तोच तारणहार बांदा संघाचं अस्तित्व आपल्या खांदी खेत मैदानावर सज्ज होतोय, तो MS आरती तुळस या संघाच्या कडव्या गोलंदाजीचा प्रतिकार करण्यासाठी. क्षेत्ररक्षक रोरचना सजवली जाते, गोलंदाज सज्ज होतोय तो अर्थातच शंकर. गोलंदाज शंकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं सज्ज. याही वेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, माफ करा, राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीनं गोलंदाजी करतोय पंचांच्या उजव्या हाताकडनं तो शंकर. चेंडू निर्धाव गणला जातोय, निर्धाव चेंडू अखेर धावसंख्या स्थिरावते ती 19 धावांवर. या ठिकाणी 2 गड्यांच्या मोबदल्यात. फुल टॉस चेंडू जमने लगत फटका, चेंडू जातोय तो डीप मिड विकेटला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत, एकेर धावेवर समाधान मानावं लागतंय. या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 20 धावांवर. वेळेची कमी निश्चितपणे, त्यामुळे बोलण्यासारखं बरंचसं बाकी, मात्र गरज आहे तो सामना निर्धारित वेळेत कोणताही विघ्न न येता बॅड लाईटचं संपण्यासाठी. त्यामुळे शब्दकोशांना विराम देणं हे गरजेचं व मैदानावर काय घडतंय हे सांगणं अति महत्वपूर्ण बाब. 20 धावा धावफलकावर. आपल्या समोर स्क्रीनवर दिसतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व त्या शिवाजी महाराजांचा आदर्श मानून ज्या शिलेदारांनी हे शिवधनुष्य उचललं त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं बाकी. 20 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. राजा नाटेकर उंचपुरा असा फलंदाज बांदा संघाचा तारणहार, ज्याच्या खांदी अपेक्षांचं ओझं कर्णधार म्हणून मैदानावर जातोय, तो MS आरती तुळस क्रिकेट संघाच्या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी. यावेळी मात्र चेंडू फुलर लेन पद्धतीचा धोकादायक साहसी फटका न मारता चेंडू हलकेच टोलवला जातोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या एकेरी धावेने खेळ समाप्त होतोय तो अर्थातच 3 षटकांचा. 3 षटकांमध्ये प्रति षटकामागे 7 धावांच्या धावगतीनं 21 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. 52 धावांचं अजूनही अंतर गाठायचं आहे. नाममात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे जवळपास 1 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण. 18 चेंडू 52 धावा असं कठीण वाटणारं समीकरण सोडवण्यात बांदा संघाचे शिलेदार सक्षम ठरतायत की नाही, की आज या स्पर्धेच्या अंतिम दिवशी ज्या संघानं आपल्या संघाच्या पाठीदारांना अपेक्षा असणारी कामगिरी केली, आपल्या संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थकी लावणारी कामगिरी करत उपांत्य फेरीचा महत्त्वपूर्ण अडसरा तो म्हणजे गोपाळ बटाचा जीत चेंदवन, त्या गोपाळ बटाच्या जीत चेंदवन क्रिकेट संघाला पराभवाचं पाणी पाजत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. ज्या विजेतेपदाच्या थाटानं त्याच थाटाला या ठिकाणी अनुसरण अंतिम अजिंक्यता पदावर अंतिम करंडकावर या ठिकाणी शिक्कामोर्तब होतोय की नाही ते पाहायचं आहे. बादल चौधरी यांच्या सुमधुर आवाजात. गितेश गावडा गोलंदाजीसाठी येतोय आणि प्रीतम स्वामी मित्र मंडळाकडून हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि ठाकूर कॅशूचे मालक सन्माननीय दीपक ठाकूर यांच्याकडून हॅट्रिकसाठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक गितेश गावडेसाठी. गीतेश गावडेसाठी 5000 रुपयांचा बक्षीस. फायनलच्या सेकंड इनिंगमध्ये परत एकदा मालवणी केंद्रावरून सगळ्यांचं स्वागत. गीतेश गावडे जर हॅट्रिक केलंस तर तुझ्यासाठी दीपक ठाकूर कॉर्पोरेशन ठाकूर कॅशूजचे मालक यांच्याकडून 5000 रुपयांचा बक्षीस. ठाकूर साहेब तुमचे मनापासून आभार असत. समीर पांढरे आणि बादल चौधरी ह्या दोघांसाठी कॅशूचे बॉक्स सुद्धा त्यांनी प्रायोजित केले, तर मनपूर्वक आभार समालोचन कक्षाकडून तुमचे. दीपक ठाकूर यांच्या बक्षिसाचा मानकरी ठरता की नाही हे सांगणारा हो चेंडू होतो. झेल तर होतो पण शेवटच्या क्षणी झेल जमनिक दान. 2 धावा पूर्ण झाले. दुहेरी धावेनीची धावसंख्या पोहोचली 2 डझनावर 24 रन्सावर. ह्या षटकात जर षटकार मारलो तर फलंदाजासाठी जय हनुमान मित्रमंडळ हुमरसकडून 201 रुपयांचा बक्षीस असा. बघूया त्याचं मानकरी कोण ठरता. गीतेश गावडे बॉलिंग मार्कवर. गौरव आणि राजा नाटेकर ही जोडी. गौरव सडेकर आमच्या कुडाळ तालुक्याचं हे गुणवान खेळाडू. पूर्वक आभार. चौथ्या षटकाचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर.
चौकार षटकारांची आतषबाजी बघण्याची अपेक्षा होती, पण प्रेक्षक मात्र थोडेसे नाराज झाले. टार्गेट खूप मोठा असा. आणि ह्यानंतर सावंतवाडी जिमखाना मैदानावर एक मोठी स्पर्धा होतली. परत एकदा सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 16 संघ मालक बांधा सरपंच अक्रम खान, त्याचप्रमाणे नेमळे सरपंच विनोद राऊळ, नगराध्यक्ष संजू परब चषक स्पर्धा सावंतवाडी जिमखाना मैदानावर. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये अगदी लवकरच तुमच्या समोर. बांद्याच्या मैदानावर 10 ते 14 फेब्रुवारी SV ट्रॉफी, पहिला बक्षीस एक गाव एक संघात 1 लाखाचा. भाऊ स्पोर्ट माडखोल संघाकडून उत्कृष्ट मराठी समालोचनासाठी समीर पांढरे यांच्यासाठी 251 रुपयाचा बक्षीस गुगल पेच्या माध्यमातून प्राप्त झाला. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. राजा नाटेकर आणि गौरव सडेकर तुमच्यासाठी मोठी बक्षीस आयलीत आणि शेवटच्या काही षटकात तुमका आग खाऊन इंगळे ओकाचे लागतील. परत एकदा अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो असा होऊ नये अशी तुमच्याकडून अपेक्षा असताना बॉलिंग मार्कवर शंकर माडगुत. महेश वडावडेकर करून सन्माननीय महेश वडावडेकर साहेबांकडून गौरव सडेकरसाठी प्रत्येक षटकारात 200 रुपये. अनेक बक्षिसा तुमच्यासाठी लागलेली असत. गौरवचं फटको मोठो, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, राजन केरकरच्या वळ्यात येऊन चेंडू स्थिरावलो. गौरवच्या नावाचा लागला कलाम. तिसरो खेळाडू तंबूच्या दिशेन. संघाची धाव संख्या 27 असताना. या लॉकडाऊनच्या काळात अनेक वेगवेगळे शब्द आपण ऐकले, शिकलो सुद्धा. आतापर्यंत आपणाक व्हॅलेंटाईन माहिती होतो, एक क्वारंटाईन ह्यो नवीन शब्द आपण ह्या लॉकडाऊनच्या काळात शिकलो. व्हॅलेंटाईन क्वारंटाईन ह्या शब्दात सुद्धा काहीतरी साम्य असा. व्हॅलेंटाईन 14 फेब्रुवारी घेता, बांद्याची फायनल त्या दिवशी असता आणि क्वारंटाईन 14 दिवसांचं असता. सामन्यात प्रेक्षकांचं थोडंसं हिरमोड झालो. ऋषी हरमलकर मैदानात हळूहळू पावला टाकताना. हुमराट ग्रामस्थ मंडळाकडून मालवणी समालोचनासाठी 101 रुपयांचा बक्षीस. धन्यवाद हुमराट ग्रामस्थ मंडळ, मनपूर्वक आभार. रजत कोरगावकर यांचा ड्रोन परत एकदा तुमच्या समोर तुमच्या सेवेसाठी. रजत कोरगावकर यांची ड्रोनची सुविधा तुमच्यासाठी, तुमची छबी टिपण्यासाठी. धावसंख्या 28 रन्सावर. आता मात्र सामनो एकतर्फी होता की काय अशी भीती वाटाक लागली. टार्गेट खूप मोठा ठेवला आणि ह्याचा सगळा श्रेय उत्कृष्ट कर्णधार पदाची भूमिका राजन केरकर उर्फ DK. संपूर्ण स्पर्धेत आपण बघितला, टॉस जिंकणाऱ्या सगळ्यांनी टॉस जिंकानं चेसिंग स्वीकारला, पण महत्त्वाच्या सामन्यात राजन केरकरने मात्र पहिली बॅटिंग स्वीकारली. राजनला माहिती होता दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करून मोठे फटके मारणं कठीण असताना. पहिल्या फलंदाजीत 72 धावा राजनचे तेथूर एकट्याचे होते 27. त्याच्या जोरावर 72चा मोठो डोंगर, 73चा टार्गेट आणि ह्या टार्गेट पुढे बांदेश्वर बांधा संघ थोडंसं हतबल होताना दिसता. फटको तर मोठो असा डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून इला मनात आणि गेला दुकानात. परत एक चौकार. चौकारांची धावसंख्या. तिर्येचो डबल गेम 33 रन्सावर आणि या 33 रन्सावर 5व्या षटकाचो खेळ समाप्त. पंचांग विनंती असा जरा सामना लवकर चालू ठेवा. ॲडव्होकेट सचिन सातार्डेकर साहेबांकडून शंकर माडगुत तुझ्यासाठी 200 रुपयांचा पारितोषिक असा. ॲडव्होकेट मनीष सातार्डेकर साहेबांकडून शंकर माडगुत तुझ्या सुंदर चतुरस्र गोलंदाजीसाठी 200 रुपयांचा बक्षीस. ड्रोन कॅमेरो रजत सातार्डेकर तुमच्या समोर येतलो. सगळ्यांका विनंती, आवर्जून ह्या कॅमेऱ्यासमोर तुमचा हात दाखवा. तुमचे छबी टिपले जातले आणि हे छबी तुमका यूट्यूबच्या माध्यमातून दाखवले जातले tenniscricket.in वर. रजत सातार्डेकर तुमचे परत एकदा मनापासून आभार. रजत कोरगावकर माफ करा. वेंगुर्ल्याचे प्रथम नागरिक सन्माननीय राजनजी गिरप साहेब यांचे स्पर्धेदरम्यान आगमन होत आहे. हे त्यांचं शब्दसुमनाने तर आम्ही स्वागत केलंय, तरी व्यासपीठावर या ठिकाणी सन्मानपूर्वकरित्या येऊन स्थानपन्न होण्याची आम्ही विनंती करतोय. वेंगुर्ल्याचे प्रथम नागरिक सन्माननीय राजनजी गिरप यांना. सामन्याची औपचारिकता बाकी, फॉर्मॅलिटी बाकी. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन उभं राहिलो. MSRT तुळस संघ या महाअंतिम सामन्यात
बांदेश्वर बांधा प्रेक्षक संघासमोर कृपया खाली बसायचंय. या सामन्याचा निकाल जरी आपण आपल्या मनाशी बांधला असेल तरी औपचारिकता पूर्ण झाली नाहीये, तरी कृपया खाली राहून या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. पंचांक एक विनंती असलेली सामना संपल्यानंतर सगळे स्टम्प्स तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या. फक्त औपचारिकता बाकी, फॉर्मॅलिटी बाकी. बॅटची कड घेऊन चेंडू राधाकृष्णाच्या वळ्यात येऊन स्थिरावलो. जाता जाता राधाकृष्णन सुद्धा आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी केली. छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग वर्ष पहिले महाअंतिम सामन्यानंतर या चषकावर आपलं नाव कोरण्याच्या अगदी उंबरठ्यावर उभा ठाकलेला दिसतोय MSRT तुळस संघ. बांदेश्वर बांधा संघ 73 धावांचं मोठं आव्हान. खोलवर टप्प्याचा चेंडू राहतोय निर्धाव. शेवटच्या षटकातील फक्त एक चेंडू बाकी. शेवटचा एक चेंडू आणि एक चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळत नाहीये आणि सामना समाप्त होतोय. या देखण्या स्पर्धेची समाप्ती होते आणि राजन केरकर यांच्या नेतृत्वाखाली विजयश्री आगमन होत आहे. राजेश माडेश्वर आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. एक मोबाईल सापडलाय. राजेश माडेश्वर यांनी हा मोबाईल आणून दिलाय. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्याकडे आहे हा मोबाईल. सॅमसंग कंपनीचा आहे. आपण ओळख पटवून घेऊन जावे. राजेश माडेश्वर यांनी हा मोबाईल जमा केलाय. या स्पर्धेच्या सुंदर आयोजनासाठी सुद्धा बक्षीस येत आहे. उमरट मित्रमंडळाकडून या स्पर्धेच्या सुंदर आयोजनासाठी 201 रुपयांचं पारितोषिक येत आहे. उमरट क्रीडा मंडळाकडून या स्पर्धेच्या सुंदर आयोजनासाठी 201 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद.
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करणार आहोत. तत्पूर्वी राधाकृष्ण पेडणेकर आपण यावं, बक्षिसाचा स्वीकार करावा. रेवा सातार्डेकर, कृष्णा सातार्डेकर यांच्याकडून उत्कृष्ट विकेट किपिंगसाठी 250 रुपयांचं पारितोषिक. या स्पर्धेत अनेक डीजे फरमाईश आहे आपल्यासाठी. एका गाण्याची डीजे एक फरमाईशीचा